नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। नागपूर शहरात भाजप राबवणार महाजनसंपर्क अभियान। उद्यापासून अभियानाला सुरुवात होणार। गडकरी, फडणवीस आणि बावनकुळे सहभागी होणार। नंदुरबारमधील 6ही विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या काँग्रेसकडून मुलाखती। काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघेंनी घेतल्या मुलाखती। जळगावच्या पारोळा, एरंडोल आणि चाळीसगाव मतदारसंघाच्या जागेवरून ठाकरे गट आणि शरद पवार गटात झुंपली। तिन्ही मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा, तर तिन्ही जागा आमच्याच। पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटलांची प्रतिक्रिया। माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार गटात प्रवेश करणार। फलटणमध्ये मेळाव्यात कार्यकर्त्यांशी चर्चा करून भूमिका जाहीर करणार, सूत्रांची माहिती। सिंधुदुर्गच्या कणकवलीत महायुतीची आरक्षण बचाव रॅली। आमदार नितेश राणेंचाही सहभाग। राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याविरोधात रॅली। माढ्यातून लढण्यावर अभिजित पाटील ठाम, माझ्यासाठी सर्व पर्याय खुले। सध्या अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी, अभिजित पाटील यांची प्रतिक्रिया। भाजपच्या पहिल्या यादीत माझं नाव निश्चितपणे असेल। भाजपच्या जिंतूर सेलूच्या आमदार मेघना बोर्डीकरांकडून विश्वास व्यक्त। महायुतीच्या योजनांवर जनता समाधानी, मेघना बोर्डीकर यांच्याकडून विश्वास व्यक्त। रत्नागिरी जिल्ह्यातील एक तरी जागा मिळावी यासाठी काँग्रेस आग्रही। चिपळूण संगमेश्वर जागेसाठी मवियात काँग्रेस आग्रही। काँग्रेसकडून सोनालक्ष्मी अघाग यांचं नाव आघाडीवर। नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदार यादीत प्रचंड घोळ। 15,000 दुबार मतदार तर 18,000 बोगस मतदार। मनसे नेते गजानन काळेंचा आरोप, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल। एमआरएस पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता। परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या माध्यमातून विधानसभेच्या 288 जागा लढवणार। माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांची माहिती। नागपूरच्या बहुचर्चित डबल डेकर उड्डाणपुलाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण। 5 किलोमीटर अंतराचा ब्रिज नागपूरकरांच्या सेवेत। साताऱ्याच्या दहिवडीतील शिवसंवाद यात्रेच्या सूत्रसंचालकांच्या गुलाबी जॅकेटची चर्चा। जयंत पाटलांकडून निवेदकांच्या गुलाबी जॅकेटचं कौतुक। मोहोळमधील शिंदे गटाचे नेते नागेश बनकळसे यांनी घेतली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट। नागेश बनकळसे यांनी मोहोळ विधानसभेसाठी उमेदवारीची केली मागणी। शिक्षकांच्या प्रश्नावरून मनसे नेते संदीप देशपांडेंकडून पालिका आयुक्तांची भेट। मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी भेट। काही शिक्षकही उपस्थित। लक्ष्मण हाकेंनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट। भेटीमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाल्याची माहिती। तीर्थदर्शनाची विदर्भातील पहिली ट्रेन भंडाऱ्यातून अयोध्येला रवाना। 3 विधानसभेतील 800 भाविकांचा जत्था निघाला। राज्य शासनाची वृद्धांसाठी तीर्थदर्शन योजना। ठाकरे गटाचे चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरेंना तडीपारीची नोटीस, तर माझ्यावर राजकीय हेतूने कारवाई करण्यात येत आहे, गिरेंची प्रतिक्रिया। नैना प्रकल्पाविरोधात शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटलांचं ठिय्या आंदोलन। पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। 400 कोटी रुपयांची जनाई जलसिंचन योजना कागदावरच। जिरायती भागातील नागरिकांना अद्यापही शाश्वत पाणी नसल्याचा शेतकरी संघर्ष समितीचा दावा। पेसा कायद्याअंतर्गत भरती करण्याच्या मागणीसाठी शिवनेरी किल्ल्यावरून उड्या मारण्याचा प्रयत्न। पोलिसांनी उड्या मारण्यापासून आंदोलकांना अडवलं। शासनाने गांभीर्यानं दखल न घेतल्यास 16,000 आदिवासी बांधव उड्या मारणार, देवराम लांडेंचा इशारा। साताऱ्याच्या कराडमध्ये महिला अत्याचाराविरोधात नागरिकांचा जनजागरण रॅली काढत मेळावा। मेळाव्यात उपविभागीय पोलीस आयुक्तांकडून मार्गदर्शन। कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्रमादरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा गोंधळ। धाराशिवच्या तुळजापूरमधील सिंधफळ येथील कार्यक्रमादरम्यान गोंधळ। रत्नागिरीच्या दापोलीत माकडांचा उपद्रव वाढला। माकडांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी दापोलीत शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा। माकडांमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। एपीएससीकडून कृषी विभागात शिफारस झालेल्या विद्यार्थ्यांच्या नियुक्तीसाठी सरकारची टाळाटाळ। विद्यार्थी आक्रमक। आझाद मैदानावर बेमुदत धरणं आंदोलन सुरू। नाशिकमध्ये रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याकडून पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला। या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक नामदेव सोनवणे जखमी। पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल।